जय महाराष्ट्र। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवन बीएमसी म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीची ही यादी जाहीर केली। त्यामध्ये नवीन तरुण रक्ताला ठाकरेंनी वाव दिलेलं दिसत आहे। यामध्ये युवा सेनेतील महत्त्वाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक यांचा मिलाप करत उद्धव ठाकरे यांनी सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे। राज ठाकरे यांच्या मनसेला सुद्धा काही जागा सोडल्याने अनेकांवर अन्याय होईल अशी शक्यता वाटत होती, परंतु सर्व शिवसैनिक, युवा सैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक यांनी ठाकरेंना समजून घेतल्याबद्दल तसेच पहिल्या यादीत अनेक नवीन आणि चांगल्या अशा तरुण शिक्षित मतदार असलेल्या ठिकाणी अनेक नवे आणि मोठे असे चांगले समाजसेवक यांना उद्धव ठाकरेंनी या यादीत स्थान दिलेलं आहे। आपण बघणार आहोत की उद्धव ठाकरे यांनी नेमकं कोणाला या यादीत स्थान दिलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याकडे सर्वात अगोदर आपली यादी जाहीर करून पहिलं पाऊल ठाकरेंनी कशा प्रकारे टाकलेलं आहे ते आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं हे यादीत कोणाचं स्थान आहे ते। त्यामध्ये पहिलं नाव आहे प्रभाग क्रमांक 3 मधून रोशनी गायकवाड, प्रभाग क्रमांक 29 सचिन पाटील, त्यानंतर प्रभाग क्रमांक 40 सुहास वाडकर, प्रभाग क्रमांक 49 त्यामधून आहेत संगीता सुतार, प्रभाग क्रमांक 54 यामधून अंकित सुनील प्रभू यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 57 मधून रोहन शिंदे, प्रभाग क्रमांक 59 मधून शैलेश फणसे, प्रभाग क्रमांक 60 मधून मेघना विशाल काकडे माने, प्रभाग क्रमांक 61 मधून शेजल दयानंद सावंत, प्रभाग क्रमांक 62 मधून जिशान चंगेज मुलतानी यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे प्रभाग क्रमांक 63 मधून देवेंद्र बाळा आंबेडकर, प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हरून खान, प्रभाग क्रमांक 65 मधून प्रसाद आयरे, प्रभाग क्रमांक 89 मधून गीतेश राऊत, प्रभाग क्रमांक 93 मधून रोहिणी कांबळे, प्रभाग क्रमांक 95 मधून हरी शास्त्री, प्रभाग क्रमांक 100 मधून साधना वरसकर, प्रभाग क्रमांक 105 मधून अर्चना चौरे, प्रभाग क्रमांक 111 मधून दीपक सावंत, प्रभाग क्रमांक 117 मधून श्वेता पावसकर, प्रभाग क्रमांक 123 मधून सुनील मोरे, प्रभाग क्रमांक 124 मधून सकीना शेख, प्रभाग क्रमांक 127 मधून स्वरूपा पाटील, प्रभाग क्रमांक 137 मधून महादेव आंबेकर, 138 मधून अर्जुन शिंदे, प्रभाग क्रमांक 141 मधून विठ्ठल लोकरे, प्रभाग क्रमांक 142 मधून सुनंदा लोकरे, प्रभाग क्रमांक 148 मधून प्रमोद शिंदे, 150 मधून सुपर्दा फातर्पेकर, तसेच स्नेहल शिवकर 151 मधून, प्रभाग क्रमांक 156 मधून संजना संतोष कासले, प्रभाग क्रमांक 164 मधून साईनाथ साधू कटके, प्रभाग क्रमांक 167 मधून सुवर्णा मोरे, प्रभाग क्रमांक 168 मधून सुधीर खातू, प्रभाग क्रमांक 206 मधून सचिन पडवळ, प्रभाग क्रमांक 208 मधून रमाकांत रहाटे, प्रभाग क्रमांक 215 मधून किरण बालसराफ, 218 प्रभाग क्रमांक मधून गीता अहिरेकर, प्रभाग क्रमांक 222 मधून संपत ठाकूर, प्रभाग क्रमांक 225 मधून अजिंक्य धात्रक, प्रभाग क्रमांक 118 मधून सुनीता जाधव, प्रभाग क्रमांक 120 मधून विश्वास शिंदे, प्रभाग क्रमांक 123 मधून सुनील सयाजी मोरे यांना संधी देण्यात आलेली आहे। असे एकूण 42 नवीन आणि ज्येष्ठ शिवसैनिकांना मिळून ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे। सर्वात अगोदर उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याने सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत। तसेच अनेकांनी आज यामधून फॉर्म भरले, तसेच काही जण उद्या फॉर्म भरणार असून विजयाकडे वाटचाल ठाकरेंची झाली असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजून कोणाला यामधून संधी भेटली पाहिजे? तुम्ही सुद्धा तुमची नावं यामध्ये नक्की कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।